गयाडची सर्वात उंच मूर्तीचं फायनली प्रीमियर कलर मारलेला आहे. या मूर्तीचं आगमन सोहळा पण लवकर होणार आहे. त्यासाठी कलरची पूर्ण तयारी चालू आहे. वेल्हे ब्रदर्स यांच्या या 3 मूर्त्या खूप प्रसिद्ध झाले. इंस्टाला रील्स वगैरे तुम्ही पाहू शकता. गोड गणपती, त्यानंतर कोलभाट लेनचा जसा गणपती होता मागच्या टाईममध्ये, तसा ही सुद्धा मूर्ती तुम्ही बघू शकता. अशा खूप साऱ्या मूर्त्या तुम्हाला इथे घरगुती पाहायला मिळतील. परेल वर्कशॉपचे अपडेट बघा. खालची मूर्ती कलर वगैरे फायनल रेडी झाले. प्लॅस्टिक वगैरे टाकण्यात आले. हीच आहे आजची अपडेट. त्यानंतर तुम्ही पाहू शकता जो परेलचा राजा आहे त्याचा बघा गेट जो काल तुम्हाला दाखवला होता तो फायनली रेडी होतोय. ऑलमोस्ट डन काम होत चाललंय. खूप स्पीडमध्ये आता परेलच्या रायाचंही काम चालू झालंय. मुंबईच्या रायाचे तुम्हाला अपडेट देणार आहे मी. पाहू शकता इथे कलर वगैरे वर्क होतं. त्यानंतर ते सर्व सामान घेऊन जातात. मेन गेटला लावला तो तुम्हाला मेन गेटचा पण मी व्हिडिओ टाकलाय, तरी तुम्ही जाऊन बघू शकता. बघा खूप सारं सुंदर असं काम इथे कलरचं चालू आहे. तर हीच आहे मुंबईच्या रायाचे अपडेट. आणि तुम्हाला जे मेन वर्क चालू आहे मुंबईच्या रायाचे ते तुम्हाला दाखवतो. हे बघा या साईडला बघू शकता. काल फक्त हे रेडी होतं, आता बघा तिथे मूर्ती टाईप थोडं बनवण्यात आलंय. तर हीच आहे मुंबईच्या रायाचे अपडेट. आता तुम्ही पाहिलं तर प्रत्येक दिवशी खूप स्पीडमध्ये काम चालू झालंय. मागच्या रायाचा जो मेन गेटचा काम थोडं दिवस थांबला होता तो फायनली सुरू झाला आहे. त्या साईडला तुम्ही बघू शकता. आणि या साईडला आता मोठी अपडेट आहे बघा. तुम्हाला जे दिसतंय ऑरेंज कलरचं तेही लावण्यात आले. तर मुंबईच्या रायानंतर तुम्ही लालबागच्या रायाची जोरदार कामगिरी पाहू शकता. या साईडला बघा जिथे पूर्ण क्राऊड मॅनेजमेंट केले जाते तिथे पूर्ण स्ट्रक्चर वगैरे बघू शकता. हा बघा इथे लायटिंगचं वगैरे सेक्शन चालू झालं आहे. चिंचपोकळीचं चिंतामणीचंही जोरदार असं काम चालू झालं आहे. आता हे बघा आतमध्ये तुम्हाला जवळून दाखवतो मी, कारण आता इथे पडदा वगैरे लावण्यात आले. तरीही मी आतमध्ये आलो आहे तुमच्यासाठी. बघा तर हीच आहे अपडेट. नमस्कार मित्रांनो, जिद्रॉट ऑल इन वन चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. पुन्हा एकदा आपण आलो परेलला. आज आपण चिंचपोकळीचा चिंतामणी तिकडून सुरुवात करणार आहोत. चिंचपोकळीचा चिंतामणी, लालबागचा राजा, त्यानंतर मुंबईचा राजा, त्यानंतर बाकीचे जे परेलचा राजा वगैरे आहेत तिथे अपडेट देणार. त्यानंतर गणपती आणि परेल वर्कशॉप यांची अपडेट देणार आहे. तर व्हिडिओ अजिबात स्किप करू नका. काल आपण व्हिडिओ टाकला आहे ऑलरेडी, तरी पण आज आपण आलो कारण 2 ते 3 दिवस आपण येणार नाहीत तिकडे. त्यामुळे चला आता आपण सुरुवात करूया. पहिला आपण चिंचपोकळीला जाऊ. पोकलीच्या चिंतामणीपासून आपण सुरुवात करतोय. बघा पुन्हा एकदा पडदा लावण्यात आला आहे. तरी आपण बघूया तिथं परमिशन वगैरे असेल तर आतमध्ये जाऊन तुम्हाला मी दाखवणार आहे. बघा बघू शकता तुम्ही चिंचपोकलीच्या चिंतामणीचे काम जोरदार चालू झालं आहे. कारण इथे बघा प्लाय वगैरे येत आहेत. कारण 29 तारखेला असणार आहे महाआगमन सोहळा. आगमनाधीश पाहू शकता तुम्ही. स्ट्रक्चर वगैरे बघा. 3 स्टेप्समध्ये या मंडप बनला जातोय. बघा खाली बघू शकता तुम्ही. जवळून तुम्हाला दाखवतोय त्यामुळे तुम्हाला थोडीफार आयडिया येईल नक्की काय असेल. कारण यावेळी काय कन्सेप्ट आहे मूर्तीची ती तर माहिती प्रति बालाजी, पण जे मंडपचं अपडेट काय आहे ते तुम्हाला दाखवतो याच्यासाठी. कारण मंडलची जी काही कन्सेप्ट असणार आहे मंडपची ती कोणालाच माहीत नाही. बघू शकता खूप जोरदार असं काम इथेही चालू झालं आहे. कारण आगमन सोहळा असणार आहे. आता आपण मेन गेटची तुम्हाला अपडेट देतो. बघा मेन गेटचं काम सध्या स्टॉपच आहे. फक्त प्लाय वगैरे आले. 2 ते 3 व्हिडिओ आपण टाकले त्यावेळी जशी अपडेट होती तीच आहे. आता आपण जाणार लालबागला. तर हेच होती चिंचपोकलीच्या चिंतामणीची अपडेट. आता आपण लालबागला जाऊया. मागच्या राहायचे इथे आलोय जिथे आपण क्राऊड पूर्ण मॅनेज केला तो त्या ग्राउंडच्या पाठी पण बघा आता पूर्ण स्ट्रक्चर उभारण्यात आले. बघा इथे आतमध्ये जो ग्राउंड असतो त्याच्या बाहेरचा हा गेट आहे. पाहू शकता तुम्ही. सुंदर असा हा देखील गेट आहे. आता आतमध्ये जाऊया. हे बघा हे ग्राउंड आहे. ग्राउंडमध्ये काय अपडेट आहे ते तुम्हाला देणार आहे. या साईडला पाहू शकता क्राऊड मॅनेजमेंट केले जाते. त्या लाईनी ऑलमोस्ट अर्ध्या डन झाले. त्या साईडला बाकी आहे. बघा साफसफाई चालू आहे. त्यानंतर पूर्ण लाईनी करणार येते. या साईडला बघा तुम्हाला थोडंफार आयडिया भेटेल. कारण मेन गेटचं सामान जे आहे ना ते इथेच बनवलं जाते. बघा या साईडला छोट्या छोट्या मूर्ती आहेत त्यांना कलर काम दिलं जातोय. त्यानंतर हे बघा हे जिथे तुम्हाला झुंबर लावलेलं ना तिथे लावण्यात आलंय. तर या साईडने तुम्हाला दाखवतो पूर्ण. बघा लाईन कशा बनलेल्या आहेत. आणि हे जे दिसते तुम्हाला ती लाईटिंग वगैरे आहे ती आता गेटची लाईटिंग आहे की मंडपच्या आतली ते आपल्याला थोड्या टायमाने समजेल. तर इथं जो मेन ग्राउंड असतो जिथे पूर्ण क्राऊड असतो 4 ते 5 उभा, तिथली पूर्ण ही अपडेट आहे. तुम्हाला इन डिटेल अपडेट देतोय मी. हे बघा हे तुम्हाला समजले असेल. मेन गेटचं सर्व सामान इथे बनतं त्यानंतर घेऊन जातं. आता आपण लालबागचा राजा बसतो तिथे आलोय. बघा लालबागचा राजा इथे बनायला सुरुवात झाली आहे असं एकाने व्हिडिओ तर टाकलेला, पण मला वाटत नाही कारण सध्या इथे ओपन वगैरे आहे त्यामुळे सांगू शकत नाही. बघा या साईडने आपण आलो. इथूनच आपल्याला आतमध्ये यायचं असतं. बघा हनुमान मंदिर आहे. त्यानंतर इथे बघा हे जे दिसते तुम्हाला इथे लालबागचा राजाची मूर्ती बनते आतमध्ये जागच्या जागी. पॅकिंग वगैरे पूर्ण केलेली आहे. वरती बघा जसा गेटला जसा स्ट्रक्चर असणार तसं सेम टू सेम आहे. गॅलरी वगैरेचं पण काम जोरदार असं चालू आहे इथे. बघा तर हीच आहे लालबागचा राजा बनतो. इथे अपडेट तुम्हाला झूम करून दाखवलं. तिथे आतमध्ये बघा काम तर चालू झालं नाही असं मला वाटते. बघूया तरी कारण आता खूप कमी दिवस राहिले. ते बघा इथे जिथे लावलं होता झूमर ते काढण्यात आले. मगाशी तुम्हाला जे मी मार्केटमध्ये दाखवलं जे ग्राउंड आहे
तिथे जसं आहे स्ट्रक्चर तसं इथे लावण्यात आलं आहे बघा. झुंबर वगैरे नंतर इथे लावणार ते. दर्शनाच्या लाईन असते तिथून आतमधून बघू शकता तुम्ही स्ट्रक्चर पूर्ण ब्रिजच्या वरचा जो मेन आहे गेट त्याचा स्ट्रक्चर आपण आतल्या साईडने तुम्हाला दाखवतोय बघा कसं काम चालू आहे. इथे आता काम जोरदार चालू झालंय. 2 ते 3 दिवस काय अपडेट नव्हती, पण आता काम चालू झालंय ते तुम्हाला दाखवतो. या साईडला बघू शकता काम जोरदार असं चालू झालंय. आणि 2 ते 3 दिवसानंतर इथे बघा कारागीर आले. तिथे जे मॅट वगैरे मारला जातोय ते तुम्हाला आता इन डिटेलमध्ये दाखवतो बघा. खूप सुंदर असं बारकाईने काम केलं जातंय. तर थीम थोडी थोडी रिव्हील होते आता. आपल्या मेन गेटचं काम बघू शकता. आता काय एवढी डेव्हलपमेंट नव्हती, पण आता पुन्हा एकदा काम जोरदार असं चालू झालंय. या साईडला बघा पूर्ण किल्ल्या टाईप बनवण्यात येते. त्या साईडला पण काम चालू झालं आता फायनली. बघा कशी सुंदर अशी कलाकृती आहे. लाईट वगैरे येईल त्यानंतर भारी वाटणार बघा. नक्षीकाम कसं आहे बघा. जोरदार काम चालू झालंय. तरी हिचं आहे लालबागच्या राहायचे अपडेट. पुन्हा एकदा गेट दाखवलं तुम्हाला त्या अँगलने. काम वगैरे बघा. वर्क काम खूप जास्त आहे यावर्षी. त्या ग्राउंडला जसा गेट आहे तसा सेम टू सेम गेट या साईडला पण राहणार आहे. आणि मेन गेटचं काम आज पुन्हा सुरू झालं. वर्षी बघू शकता तुम्ही पर्पज स्ट्रक्चर वाढलंय आता. कारण 2 ते 3 दिवस काय काम झालं नव्हतं. बघू शकता सुंदर असा गेट त्याच्यावरती बघा जो काम वाढला ते दाखवतो तुम्हाला. पाहू शकता इथे मूर्त्या वगैरे बांधतायत त्या तुम्हाला दाखवल्या मी मैदानामध्ये. तरी जायचे अपडेट पुन्हा एकदा आता बघून घ्या. लालबागच्या राहायच्या या साईडला उजव्या साईडला गेट तुम्हाला दाखवतोय. तिथे पण काम आता पुन्हा एकदा चालू आहे. वरती बघा काम चालू आहे. नंतर बघा मेन एंट्री विसर्जनाला असते ती आणि वरती बघा जे काम चालू आहे ते तुम्हाला दाखवतो. त्या साईडला गेलं साईडला मुद्दा आपण आलो कारण इथून तुम्हाला क्लिअर दिसतो. तर बघा डाव्या साईडला तुम्हाला वर्क काय झालं ते दाखवलंय. इथं अपडेट लालबागच्या राहायची तिथे बघा काम जोरदार असं चालू झालं. आता आपण मुंबईच्या राहायचे होते बघा. काम जोरात चालू झालं आहे. 2 ते 3 दिवसांनी पुन्हा एकदा अपडेटचा व्हिडिओ दाखवू आपण. चला आता आपण मुंबईच्या राहायचे येते जाऊया. तरीच होती लालबागच्या राहायची अपडेट. गेटचं काम पुन्हा एकदा जोरदार असं काम चालू झालं. ते मैदानात तुम्हाला दाखवलं. आता आपण जाऊया मुंबईच्या राहायची अपडेट तुम्हाला देतो. तिकडे काय काम चालू आहे बघूया. मेन गेट तुम्हाला नंतर दाखवतो. आधी तिकडे आपण जाऊया. तिकडे काय चालू आहे बघा. इथे तुम्ही पाहू शकता पत्रा वगैरे लावलाय तीच अपडेट आहे. आता आतमध्ये जाऊया. आतमध्ये पण काम चालू झाले ते तुम्हाला दाखवतो बघा. या साईडला तुम्ही पाहिलं ते साईडला सामान वगैरे बघा खूप सारा पडलंय. आता तुम्हाला आतमध्ये जातो. आतमध्ये तुम्हाला अपडेट देतो मेन. आणि काल सामान वगैरे तुम्हाला मी दाखवलंय बघा. पुन्हा एकदा बघू शकता तुम्ही सामान वगैरे खूप सारा पडला आहे या साईडला बघा. आजची डेव्हलपमेंट आहे आज. सामान तर तुम्हाला खाली दाखवलं पण इथला सामान वगैरे घेऊन गेले तिथे लावण्यात आलं आहे थोडंफार सामान ते तुम्हाला दाखवतो. साईडला बघू शकता देवी वगैरे आहेत खूप साऱ्या बघा. या साईडला 2 देवी आहेत. त्यानंतर त्या साईडला बघा हे बेस वगैरे खूप सारं आहे सामान ते तुम्हाला दाखवतो. आता तिथे कोणतं काम चालू आहे ते दाखवतो तुम्हाला. वरती जोरदार असं काम चालू झालं आहे. काही अपडेट नव्हती फक्त वरती ठेवण्यात आले. त्यानंतर देवी वगैरे बघा वरती लावण्यात आले मेन गेटच्या इथे. सामान तर तुम्हाला दाखवलं. यानंतर बघा स्तंभ वगैरे तुम्ही पाहू शकता. यावर्षी इथली थीम पंढरपूर रुपीच असणार आहे बघा. या साईडला बघा असं कुंदक वगैरे आहे. त्याला काय बोलतात ते तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा बघा कसं आहे पाहू शकता तुम्ही. त्यानंतर वरती बघा हाईट वगैरे प्लाय वगैरे लावले. त्यानंतर वरती बघा स्तंभ वगैरे सर्व गेट जो मेन गेट वगैरे आहे तो स्ट्रक्चर असणार आहे तो हाच मेन असणार आहे. तिथे बघा असे देवी देवतांचे वगैरे पण फोटो लावण्यात आले आहेत. येल्लो कलर वगैरे पूर्ण मारण्यात आले. तर हीच आहे मुंबईच्या राहायची अपडेट. आता तिकडे जाऊया पाठीमागे काय काम चालू आहे ते तुम्हाला दाखवतो. नंतर मेन गेट दाखवणार आहे. पुन्हा एकदा पाहू शकता तुम्ही केवढं मोठी बघा तयारी चालू आहे इथे. तर हीच आहे मुंबईच्या राहायची अपडेट. आता त्या साईडला जाऊया. त्या साईडला बघा जसे पंढरपूर आहे तसं निर्माण केले जाते. हे झूम करून तुम्हाला दाखवतो. इथे एक देवीचा फोटो आहे म्हणजे मूर्ती आहे. त्यानंतर स्ट्रक्चर वगैरे बघू शकता तुम्ही. हा स्ट्रक्चर कुठे लागणार ते समजेल थोड्या टायमाने. हे बघा जवळून तुम्हाला दाखवतोय. काल एवढी अपडेट होती थोडीफार फक्त. आता कलर वगैरे मारण्यात आले. देवी देवतांचे मूर्त्या लावण्यात आले. आता आपण पाठीमागे जाणार तिथे कलर काम करतात तिकडे. साईडला बघा कलर वगैरे मारले सर्व ठेवण्यात आले. कलर वगैरे कसं मारलंय बघा. या साईडला पण कलरचं काम चालू आहे. गेट वगैरे बाहेर आहे त्या टाईपमध्ये बघा. जोरदार चालू आहे बघू शकता तुम्ही. ते पाठी सर्व कलरचं वगैरे काम होतं. या साईडला बघू शकता फ्रेम वर किती होतं. फ्रेम कलर वगैरे खूप सारा मारला आहे. फ्रेम बघू शकता केवढी मोठी आहे. नंतर दुसरी फ्रेम त्यानंतर तिथे बघा खूप साऱ्या फ्रेम रेडी आहे तिथे कलर मारून बघा. काय मुंबईची राहायची अपडेट पाहू शकता तुम्ही कसा कलर वगैरे आहे. त्यानंतर विचार करू शकता खूप सुंदर असं होणार आहे बघा. कलर वगैरे मारल्यानंतर बाहेर जो मेन गेट आहे तिथं पण यातला काही सामान लावणार राहणार आहे. तरी काही अपडेट. आता आपण मेन गेट आहे तिकडे जाऊया. हे बघा पुढे स्ट्रक्चर दिसते त्याच्या पाठी बघा रॉड वगैरे किती लावण्यात आलेले असतात बघा. हीच मजबूत बांधे असते पाठी. हे बघा किती रॉड वगैरे लावण्यात आले. मेन गेट बघू शकता तुम्ही जोरदार असं काम सुरू झालं इथे.
मागच्या टायमाला उजव्या साईडलाच फक्त काम चालू होतं, आता दोन्ही साईडला काम झालंय बघा. असं स्ट्रक्चर असणार आहे. मुंबईच्या राहायचं ते मेन गेट आहे ते बघा. आता जोरदार असं गेटचंही काम सुरुवात झालंय, कारण 2 ते 3 दिवस इथे फक्त गेट असंच चालू होतं, कारण आगमन सोहळा वगैरे खूप सारे होते. त्यामुळे आता बघा हीच अपडेट देतोय तुम्हाला, कारण दोन्ही साईडला आता काम जोरात चालू झालंय. मेन मेन गेटची थीम बघितल्यानंतर तुम्हाला समजलं असेल की खूप सुंदर असं डेकोरेशन इथे बनणार आहे, कारण यावर्षी इथे थीम आहे पंढरपूरची. आणि जे इथे थीम बनवत आहेत तेच परेलच्या रायाच्या इथे बनवणार आहेत, त्यामुळे विचार करू शकता दोन्ही ठिकाणी किती भारी बनणार आहे. तरीच होती मुंबईच्या रायाची अपडेट. खूप सुंदर असं काम तिथे गेटचं पण चालू झालं आणि आतमध्ये तुम्ही पाहू शकता दिवसांदिवस खूप सारे डेव्हलपमेंट तिथे भेटणार आहे आपल्याला. चला आता आपण परेलच्या राजाच्या इथे जाऊया, तिकडे जाऊया. आणि तुम्हाला एक गोष्ट सांगतो, परेलचा राजा आणि जो मुंबईचा राजा आहे ज्याचं डेकोरेशन बनवून आहेत ते एकच आहे. एकच माणसाकडे कॉन्ट्रॅक्ट आहे, पण काय थीम वेगळी आहे. पंढरपूरच आहे पण वेगवेगळी थीम आहे. तर चला आता परेलच्या राजाच्या इथे जाऊया आपण. पुन्हा एकदा आपण आलोय इथे बघा, किती चिखल आहे. नरे पार्कात हा मोठा चॅलेंज आहे, त्यामुळे तुम्हाला सर्व काम वगैरे करायचं आणि मूर्ती वगैरे कशी घेऊन जात तुम्हाला माहिती आहे बघा, किती चिखल आहे. दाखवतो तुम्हाला. या साईडला बघायचे काल बनवतो तिकडे आपण दाखवलं मंडपच्या बाहेर, त्याला फायनली वरती लागण्यात आले. या साईडने दिसत नाही, त्या साईडला आपण जाऊया. साईडला बघा काल जे वरती तुम्हाला दाखवलं होतं मी मैदानात होतं ते बघा वरती लावण्यात आले. ते स्तंभ वगैरे आहेत चारी साईडनं. आता पॅकिंग वगैरे चालू झाले, कारण इथं पण पंढरपूर असणार आहे बघा. इथं आजची अपडेट बघा, काल जे सर्व बनलेलं ते आता वरती लावण्यात आले. पाहू शकता तुम्ही बघा, त्या साईडने पण पॅकिंगचं वगैरे पण काम जोरदार असं चालू आहे. तुम्हाला जवळून थोडंफार दाखवतो मी. पाहू शकता खूप सुंदर असं डेकोरेशन इथं असणार आहे, कारण इथं पण पंढरपूरच आहे. इथलं बघा पॅकिंग वगैरे केली जाते. आणि इथे बघा स्तंभ वगैरे आहे ते तुम्हाला दाखवतो मी जवळून, त्यावेळेस तुम्हाला समजेल. स्टेज टाईप बनवण्यात आले बघा. खाली हाईट बघू शकता, वरती हाईट वाढली आणि त्याच्यावरती असणार म्हणजे 3 स्टेप्स मध्ये बांधण्यात येणार आहे बघा. इथं आहे अपडेट. त्या साईडला बघू शकता तुम्ही स्ट्रक्चर वगैरे, लायटिंग वगैरे खूप सारी इथे येणार आहे. त्यानंतर भारी वाटेल आपल्याला. आता आपण तिकडे जाऊया, तिकडचे काय अपडेट देतो तुम्हाला. साईडला बघा काल जे स्तंभ होते ते आहेत. त्यानंतर या साईडला बघा जे नागासारखं आहे काहीतरी, त्यानंतर ते बघा ते पण तिकडे जाणार आहे. त्या साईडला बघा असं दिसतंय, एक नंबर डेकोरेशन बघा. वरती मला वाटतं मूर्ती वगैरे असणार आहे विठ्ठल रुपये काहीतरी, कारण तिकडे बाहेर गेटला बघितला तिथे पण खूप सुंदर अशी मूर्ती आहे बघा. इथून पूर्ण स्ट्रक्चर समजते. त्यानंतर बघा हे नागासारखं काहीतरी आहे, समजेल थोड्या टायमाने आपल्याला. मूर्तीचा स्ट्रक्चर पाहिलं तर तुम्हाला समजेल इथं विठ्ठल रुपीच मूर्ती असणार आहे बघा. पाठीमाग खालचा स्ट्रक्चर आहे त्यावरून तुम्हाला समजलं असेल. प्रॉपर अजून काम होणार आहे ते. आतमध्ये जो बॅकग्राऊंड आहे तिथे पण काम थोडंफार चालू झालंय बघा. इथे कलर काम वगैरे राहणार आहे. इथे पण खूप सारी थीम असणार आहे. इथे बाहेरचं तुम्हाला दाखवलं बघा, हे वरती कलर काम तर चालू आहे. तर हीच होती परेलच्या रायाची अपडेट. जे फणे वगैरे आहेत तिथे 2 होते, या साईडला पण 2-3 पडलेत बघा. काय मला वाटतं मेन गेटच्या इथे काहीतरी असणार आहे बघा. ही थीम आहे, पाहू शकता तुम्ही. मैदानाची तर तुम्हाला अपडेट दिली. आता बघा इथे विठुरायाची मूर्ती तुम्ही पाहू शकता. तिथली काय अपडेट आहे ते देतो. त्यानंतर परेल वर्कशॉपला जाऊ, नंतर आपण गणसंकुलमध्ये जाऊ. आज जरा उलटा आपण येतोय बघा. कशी सुंदर मूर्ती पाहू शकता. स्ट्रक्चर कसा भारी वाटते. ते गेटचं एक काम चालू झालंय. 2 ते 3 दिवस इथे स्टॉप होतं. जे मेन गेट होते ना तिथं काम थांबलं होतं. त्या साईडला बघा जो नागाचा पाना आहे तसा सेम टू सेम इथे आहे. आणि इथे 2 स्तंभ आहे. मेन गेट आहे त्याच्यावरती बघा विठुराय आहे. ते तुम्हाला दुसऱ्या अँगलने दाखवतो, समजेल तुम्हाला. इथे पण बघा स्तंभ वगैरे लावण्यात आले. तर या साईडला पण बघा काम जोरदार असं चालू झालंय. तेव्हा पिलर्स वगैरे सर्व लावण्यात आले ना. कलर काम वगैरे बाकी आहे. त्यानंतर एक नंबर वाचणार आहे स्ट्रक्चर. हा बघा हा उजव्या साईडचा आहे, तसा सेम टू सेम त्या साईडला पण आहे. ते तुम्हाला दाखवतो बघा. जोरदार असं काम चालू झालंय इथे. हे तुम्हाला आतमध्ये पण काम चालू आहे ते दाखवतो तुम्हाला. बघा डाव्या साईडला पण बघा काम, इथं कलर काम वगैरे झाल्यावर एक नंबर वाटणार आहे. तर हीच आहे परेलच्या रायाची अपडेट. जो मेन गेट आहे त्याची अपडेट, कारण काम आता खूप सारं काम चालू आहे बघा. असा स्ट्रक्चर असणार आहे तेवढून तुम्ही बघू शकता. आता परेल वर्कशॉपमध्ये जाऊया. परेलचा रायाचा जो मेन गेट आहे तो तुम्ही पाहू शकता. विठ्ठल बघा सुंदर अशी विठ्ठल रूपी मूर्ती आहे. आतमध्ये पण एक मूर्ती राहणार आहे, तुम्हाला दाखवलं मी. थोडंफार तिथेही काम चालू आहे. त्यानंतर बघा गेटला कलर वगैरे मारल्यानंतर एक नंबर वाटणार आहे बघा. तर हीच आहे परेलच्या राजाची अपडेट. आता तुम्हाला आपण जाणार आतमध्ये परेलच्या वर्कशॉपमध्ये, तिथली तुम्हाला अपडेट द्या. पाहू शकता सुंदर असे विठुरायाचे रूप. आता परेल वर्कशॉपला जाऊया आपण. आता तुम्ही पाहिलं तर समजेल तुम्हाला, काहीतरी युनिक असं दिसतंय बघा. या साईडला पूर्ण मॅट मारण्यात आलंय. पहिले रेलिंग वगैरे लावण्यात आली होती तरी पण लोक काय ऐकत नव्हते. आता पूर्ण मॅट मारण्यात आलाय बघा. त्यामुळे आतमध्ये जाऊच शकत नाही आता. ते पोलिसांनी सर्व सिक्युरिटीसाठी केले, कारण ते झाडे वगैरे असतात त्यांना सर्व तोडण्यात येते. त्यामुळे या साईडला रेलिंग लावली, त्यानंतर ग्रीन मॅट पूर्ण मारण्यात आले. आता इथं कोणच जाऊ शकत नाही. पूर्ण साईडला मॅट मारण्यात आला आहे बघा. पूर्ण 4 साईडने मॅट मारण्यात आले.
कारण इथे कोण उभी वगैरे राहतात लोक, त्यासाठी आता आपण परेल वर्कशॉपला जाऊया. बघा झाडं वगैरे कापण्यात आली सर्व. रोड किती खाली असतो बघा, आगमनाला पूर्ण रोड भरला होतो. आता परेल वर्कशॉपला आलोय. बाहेर बघू शकता तुम्ही 2 बॅनर आहेत, परेलचा सम्राट आणि परेलचा लंबोदर. खूप सुंदर मूर्ती राहणार आहे. परेल वर्कशॉप मध्ये आतमध्ये जायला काय देणार नाही जास्त. कलर काम वगैरे आखणीचं काम जोरात चालू आहे बघा. तुम्हाला दाखवतो या साईडला बघा, पोहेकर आर्ट्स मधल्या खूप साऱ्या मूर्त्या आता ऑलमोस्ट रेडी होत आहेत. ज्या पहिल्या तुम्हाला दाखवायचो मूर्त्या, कलर काम बाकी होतं त्यांचं. नंतर ही बघा, काल जी तुम्हाला मूर्ती दाखवली तर पूर्ण कन्सेप्ट रेडी झाले आणि ती पॅकिंग झाली मूर्ती. बघू शकता पूर्ण रेलिंग वगैरे लागले, त्यानंतर पूर्ण ग्रीन मॅट मारण्यात आले, झाडं वगैरे तोडण्यात आले. कारण चिंचपोकळीचा चिंतामणीचा आगमन असणार आहे 29 त्याची पूर्ण तयारी झाली बघा. या साईडला झाडं वगैरे तोडण्यात आले कारण गणपतीला लागायला वगैरे नको, त्यामुळे मला वाटतं वन साईड पूर्ण पॅक करणार, त्यामुळे रेलिंग वगैरे लावण्यात आले. आता आपण जाता घनसंकुलला. तर हीच होती परेल वर्कशॉपची अपडेट. आतमध्ये जायला वगैरे आपल्याला भेटलं नाही कारण खूप साऱ्या मूर्त्या नेकेड आहे आणि कलर काम वगैरे आखणी चालू आहे, त्यामुळे आतमध्ये कोणाला जाऊन दिले नाही. पण तुम्हाला एक सांगे, परेलचा जो लंबोदर आहे त्याची मूर्ती बनवण्यात कुणाल पाटील, ते खूप सुंदर असे कन्सेप्ट असणार आहे. त्या आगमनाला नक्की या. खूप युनिक अशी थीम आहे आणि खूप हायटेड मूर्ती आहे, खूप भारी अशी मूर्ती बनली ती. चला आता आपण जाऊया घनसंकुलला. घनसंकुलच्या मेन गेटच्या इथे काला चौकीचा महाराजा आगमन असणार आहे 23ला 3 वाजता इथे. त्यानंतर बघा इथे 23 ऑगस्टला आगमन सोहळा 3 वाजता. पाहू शकता तुम्ही, हा मेन गेट आहे घनसंकुलचा. इथे बघा, इथे पण रेलिंग वगैरे लागलेलं, पूर्ण मॅट मारण्यात आलाय कारण पब्लिक तिथे चढते. आगमनाला खूप सारी गर्दी असते. त्या साईडला पण एक बॅनर आहे आगमन सोहळ्याचा, तो तुम्हाला दाखवतो बघा. हा घनसंकुलचा मेन गेट आहे जिथून खूप साऱ्या मूर्त्या येतात. त्या साईडला काय अपडेट आहे का बघूया. काय तर नाही, त्या साईडला एक बॅनर लावण्यात आले, ते तुम्हाला दाखवतो बघा. आगमन सोहळा असणार आहे नायगावचा विघ्नहर्ता. आता आपण आतमध्ये जाऊया. घनसंकुलमध्ये आले. घनसंकुलमध्ये इथे पहा, व्हिडिओग्राफी रील स्पर्धा आहे, व्हिडिओग्राफी आणि रील स्पर्धा. माझगावचा मोरे. आता आतमध्ये जाऊया आपण, आतमध्ये तुम्हाला दाखवतो. पुन्हा एकदा आपण आलोय घनसंकुलला. गणेश चित्रशाला आणि अमर आर्ट्स मधल्या तुम्हाला मूर्त्या दाखवतो. इथे खूप सुंदर अशा मूर्त्या त्या डिस्प्लेच्या तुम्हाला दाखवतोय मूर्त्या. इन डिटेल आपल्या चॅनलवरती व्हिडिओ आहे, तो तुम्ही पाहू शकता. खूप सुंदर अशा मूर्त्या इथे आहेत. घरगुती मूर्त्या शोधताय तुम्ही तर घनसंकुलमध्ये नक्की व्हिजिट करा, कारण 7 ते 8 वर्कशॉप आहे, ते पाहू शकता. ती सुंदर मूर्ती. त्यानंतर सार्थक आर्ट्समधल्या या जी रील मी टाकली ती खूपच व्हायरल गेली, त्यामुळे पुन्हा दाखवते तुम्हाला बॅलेन्सिंग मूर्त्या बघा. काही सुंदर अशी कमलावरती मूर्ती आहे. त्यानंतर या साईडला बघा, परेलचा महाराजा होता तशी सेम टू सेम मूर्ती. नंतर बघा, सुंदर असा गोड गणपती आहे, कमलावरती मूर्ती आहे. त्यानंतर शंखावरती मूर्ती आहे. हे बघा, नागावरती एलकोट एलकोट जय मल्हार. त्यानंतर त्रिशूलवरती आहे. त्यानंतर बघा सुंदर अशा 3 मूर्त्या. आता आतमध्ये आपण आलोय वेल्ले ब्रदर्स यांच्या ज्या प्रसिद्ध अशा मूर्त्या आहेत, घरगुती मूर्त्यांमध्ये कन्सेप्ट वेल्ले ब्रदर्स यांची भारी असते बघा. कोलबाटलेंची जशी मूर्ती होती मागच्या टायमाला, तशी सेम टू सेम मूर्ती आहे. त्यानंतर गोड गणपती अखिलवाडी, त्याची सुंदर अशी मूर्ती असणार आहे. त्यानंतर या साईडला तुम्ही पाहू शकता, मागच्या टायमाला परेलचा सम्राट सारखी थोडीफार ही मूर्ती वाटते बघा. अशा खूप सुंदर मूर्त्या तुम्हाला वेल्ले ब्रदर्स यांच्या इथे पाहायला मिळतील. ही सुंदर मूर्ती मागच्या वर्षी एक होती, कोणत्या मंडळाची कमेंटमध्ये नक्की सांगा. अजून देखील सुंदर मूर्त्या तुम्हाला वेल्ले ब्रदर्समध्ये पाहायला मिळतील. त्यांचं नाव मुंबईमध्ये खूपच आहे घरगुती गणपतीमध्ये, कारण त्यांची कन्सेप्टच वेगळी असते. या 3 मूर्त्या पाहिल्यानंतर तुम्हाला समजलं असेलच. हे बघा, या साईडला पण अजून 1 ते 2 मूर्त्या आहेत, त्या पण वेल्ले ब्रदरच्या आहेत. त्यानंतर शिवाय आर्टच्या ज्या मूर्त्या तुम्हाला काल दाखवल्या होत्या, त्याला प्रीमियर कलर वगैरे मारण्यात आला आहे. हे बघा, सर्वात उंच मूर्ती जी असणार आहे शिवाय आर्टची, तिचाही कलर काम चालू आहे. आणि आता तुम्हाला खाली दाखवतो, प्रभावली वगैरेचं पण काम चालू आहे. त्या 2 मूर्त्या तुम्ही बघू शकता, कशा लक्ष्मीरूपी मूर्त्या आहेत बघा कमलावरती. ते प्रभावलचं काम चालू आहे. हीच आहे अपडेट. यशमाताई खातो यांचा वर्कशॉप तिथे बघा. आराध्या प्रगतीनगरची मूर्ती पण इथे बनणार आहे. आणि इथे वलसाडचा सम्राट निघाला तोच वर्कशॉप आहे. तो विजय सेलच्या पाठीमागे गल्ली आहे, तिथून तिकडेच आहे. तुम्हाला जो लास्ट वर्कशॉप दाखवला तो रेशमाताई खातो यांचा वर्कशॉप आहे. घनसंकुलच्या समोर विजय सेल्स आहे, तिथून तुम्ही डाव्या साईडला आलात, तिथून वलसाडचा सम्राट निघाला, तिथेच त्यांचा वर्कशॉप आहे. तिथे प्रगतीनगरचा जो गणपती असणार आहे मुलुंडचा, तोही तिथेच बनणार आहे. सॉरी, माटुंगाचा. आणि ताडदेवचा राजा आहे बहुतेक तिथेच बनणार आहे. चला, तरीच होती अपडेट. चला फायनल चाललोय घरी. तर आज आपण आलो परेलला. परेल वर्कशॉप, घनसंकुल वर्कशॉप. त्यानंतर तुम्हाला पहिल्यांदाच रेशमाताई खातू यांच्या वर्कशॉपमध्ये पण मी घेऊन गेलो. त्यानंतर मुंबईमध्ये सर्व प्रसिद्ध गणपती त्यांची पण तुम्हाला अपडेट दिले. काल मी व्हिडिओ टाकला, आज याच्यासाठी व्हिडिओ टाकला कारण 2 ते 3 दिवस आपण बाहेर असणार आहे. अपडेटचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येणार नाही, त्यामुळे आपण पुन्हा एकदा व्हिडिओ बनवलाय. आजचा त्या अपडेट आहे सर्व. तुम्हाला कोणती अपडेट आवडली नक्की सांगा.
याची माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. काल एकाने कमेंट केली होती अखिलवाडीच्या गणपतीची अपडेट द्यायला, पण आज आपल्याला आतमध्ये वगैरे काय घेतली नाही, त्यामुळे तुला अपडेट देऊ शकत नाही मी. जसं पॉसिबल होईल तसे अपडेट मी नक्की देईन. पण तुम्हाला एवढं सांगेन, परेल वर्कशॉपमधून खूप सुंदर सुंदर मूर्त्या निघणार आहेत. 22-23ला जे आगमन सोहळा असणार आहे त्यावेळी तुम्ही नक्की या. याची माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. भेटू नवीन व्हिडिओमध्ये.